अंगणामध्ये दाखल झालं तेव्हा एकच आक्रोश करण्यात आला। अंगणामध्ये जमलेल्या चाहत्यांनी अजित पवार अमर रहे, अजित दादा परत या अशा घोषणा दिली। काटेवाडीतून अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे घेऊन जाताना पोलीस पथकानं त्यांना अखेरची सलामी दिली। सर्वांसाठी प्रत्येकासाठी टाकू फोडला। जनसमुदायानं अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली। नियती निष्ठुर असते, तिच्यासमोर आपलं काहीच चालत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं अजित पवारांसाठी भावनिकले आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांची उपस्थिती। अपघाताच्या आदल्या दिवशी झालेल्या भेट ठरली अखेरची। लुतेश देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली। कर्तव्य बजावताना काळाचा घाला। साताऱ्यातील तरडगावात जाधवांवर अंत्यसंस्कार। विदीप जाधवांच्या लहान मुलाकडून मुखात। पवार यांच्यावर बारामतीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरण। रस्त्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक इथं जमले आणि दादांना त्यांनी अखेरचा निरोप दिला। जनतेनं अगदी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप दिला। आपल्या कुटुंबातलाच एक असल्याची भावना प्रत्येक बारामतीकरांमध्ये होती। अजित पवार गेले ही बातमी ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला। अजित पवारांना शेवटचं पाहावं ही इच्छा मनात घेऊन राज्यभरातून हजारो लोक कालपासूनच बारामतीमध्ये दाखल झाले। हळूहळू गर्दी मोठी वाढू लागली आणि शेवटी जे चित्र महाराष्ट्रानं पाहिलं ते सगळ्यांच्या दादा अमर रहे अशा घोषणांमध्ये दादांना पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी मुखाग्नी केली। पवार कुटुंब शोकसागरात बुडालंय। अजितदादांना अखेरचा निरोप देताना सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांच्या अश्रूंचा मान फुटला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांकडून अजित पवारांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला। यावेळी अजित पवारांच्या समर्थकांच्या भावनांचा बांध फुटला होता।